हॅलो फ्रेंड्स, तर कोणी कोणी हे खाल्लेत आणि आता आहे ना आम्ही जात होतो वॉकिंग करत, तर मला याचं झाड दिसलं. याचं नाव मला आता आठवत नाही, पण हे थोडेसे असे आंबट असले ना तर थोडेसे म्हणजे सॉरी असे लाल असले थोडे आंबट लागतात आणि थोडे असे काळे असले ना असे काळे असले ना हे गोड लागतात आणि असे लाल असले ना आंबट लागतात. तर आता मी तोडून घेते, कारण की लहानपणी मी खूप खायची. आमच्या घरासमोर याचं झाड होतं. याला काय खूप टेस्टी असे लागतात ते. खूप दिवसानंतर खाल्ले. हे जे काळे असतात ना हे गोड लागतात आणि हे जे लाल असतात ना हे वाले लाल हे ना आंबट लागतात, स्ट्रॉबेरी सारखे. आणि हे जे असतात ना रामफळ येते. हे बघ किती मोठे मोठे आहेत. पिकलेले आहेत काय कच्चे? आता मी चालली बटाटे घ्यायला. आमच्या इकडे ना बटाट्याची गाडी येते आणि मोठे मोठे बटाटे असतात. चला म्हटलं घेऊन या, कारण की मला इथे चिप्स बनवायचे तर घेऊन या. टमाटे कसे दिले? 20 रुपये. दाखवा ना. टोमॅटो तर मी येताना मुंबईवरून नाही शेगडी घेऊन आली, कारण की मला डाऊट होता की सिलेंडर नसणार आणि तसंच झालं. सिलेंडर संपलेला होता, पण बरं झालं की मी हे घेऊन आली आणि ते खूप कामात पडलं मला, नाही तर माझे खूप हाल झाले असते. आणि इथे आता चहा वगैरे ठेवून घेते मी. सकाळी वाजलेलं आहेत 8 साडेआठ, तर चला म्हटलं चहाच ठेवतेच. आणि मी इकडे आणलेले आहेत 10 किलो बटाटे. आता हे बटाटे स्वच्छ धुवून किसून आणि पाण्यात ठेवेन रात्रभर, त्याचे चिप्स बनवेन. तर चला मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.